एवढीच मला प्रतिबंधात्मक कारवाई होय की नाही? नाही, मी सांगितलं 4 लोकांनी मारलं, मला कुठं नावाची काही घेणं नाही. 4 लोकांनी मारलंय, त्या 4 लोकांवरती कारवाई झाली पाहिजे. जे 4 लोक तिथं होते 4 लोकांना सोडायचं नाही एवढंच मी सांगितलंय. आणि हे इथं नाही, पुण्यात सुद्धा असं कुठं होतं नाही. निष्पाप माणूस काही कारण नाही रस्त्यात मारहाण करते तर हे चालू देणार नाही. पुणे पोलिसांनी खरं तर हे आत्मपरीक्षण आता केलं पाहिजे. पुण्यासारख्या शहरात जसं तुम्ही आता मला प्रश्न विचारलात की रील्सचा विषय, पुणे शहरात सोशल मीडियावरती आपण अनेक जणांचे रील्स बघतोय, फोटो बघतोय, काय काय बघतोय. मला असं वाटतं पुणे पोलिसांनी याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. शहराची संस्कृती वेगळी आहे, माझ्या पुण्याचं नाव खराब झालं नाही पाहिजे, ही पोलिसांची जबाबदारी आहे. आता जर चालत राहिलं, शेवटी नवीन पिढीने काय घ्यायचं, आमच्या तरुण पिढीने, नवीन पिढीने हे घ्यायचं, हे रील्स बघायचे, याचं अनुकरण करायचं. त्यामुळे पोलीस आयुक्त असतील, सर्व पोलिसांना, सर्व पोलीस अधिकाऱ्यांना माझं हे सांगणं आहे की या शहरातलं हे सगळं ताबडतोब थांबलं पाहिजे, नाहीतर अन्यथा मग आमच्या पद्धतीने आम्ही काम करू.